नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशाच्या पंतप्रधानांनी सलग दुसऱ्या दिवशी सोनं खरेदी करू नका किंवा वर्क फ्रॉम होमची का गरज आहे याचं प्रतिपादन केल्यानंतर, हे सांगितल्यानंतर ही शक्यता वाढीला लागते, जी मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट उभा ठाकलेलं आहे. बरं, भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था नाही आहे की जी स्टॅग्नेट झालेली आहे, की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गतिशीलता जपानसारखी थांबली आहे किंवा चीनसारखी की जी निर्यातक्षम अर्थव्यवस्था आहे आणि हळूहळू तिच्या विकासाला मोठा ब्रेक लागला आहे वेगवेगळ्या जागतिक कारणामुळे. भारतीय अर्थव्यवस्था ही प्रगतीच्या दिशेनं निघालेली अर्थव्यवस्था आहे, थँक्स टू 1991 पासूनचं जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण आहे आणि ज्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या प्रत्येक पंतप्रधानांनी सातत्यानं मोलाची भर घातली. पी.व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, त्याच्यानंतर अगदी चंद्रशेखर यांचा सुद्धा मोठा वाटा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि अर्थातच श्री नरेंद्र मोदी, या सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ही अर्थव्यवस्था गतीनं वाढते. अशा वेळेला जेव्हा पंतप्रधान हे म्हणतायत की अरे बाबा जरा काळजी घ्यावी लागेल, तर हे का घ्यावं लागेल, याचे परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारपेठेमध्ये काय सुरू आहे आणि आपण हे सगळं केल्यानंतर काय वाचवू शकतो हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा मी हे विश्लेषण करतो आहे आणि ते शेवटपर्यंत तुम्ही पाहणारच आहात. पुन्हा तीच विनंती आहे जे तुम्ही आता, कारण आता आम्ही अवघ्या 1.5 वर्षामध्ये 4 लाख सबस्क्रायबरच्या दिशेनं निघालो आहे. आनंद आहे की महिन्याला 4 कोटी महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लोक आमचा हा प्लॅटफॉर्म वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे फेसबुक असेल, इन्स्टा असेल आणि मोस्टली यूट्यूबवरती पाहत आहे आणि जवळपास 11.5 कोटी लोकांनी या वर्षभरामध्ये हे चॅनल पाहिलेलं आहे. सो तुमच्या सगळ्यांचे आभार. आता बघा, पंतप्रधानांच्या ह्या प्रतिसाद म्हणजे आव्हानानंतर एक सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तो IT कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार केला आहे. सो बिग न्यूज फॉर IT कंपनी विच आय एम टेलिंग यू की पंतप्रधानाच्या आव्हानाला नॅस्कॉमनं प्रतिसाद दिला आहे. मोस्टली आपल्याकडे GDPमध्ये ITचा वाटा, सेवा क्षेत्राचा वाटा जवळपास 25% आणि येत्या काही वर्षामध्ये हा 50 ते 60% जाईल. म्हणजेच काय, तर उत्पादन आपलं हळूहळू त्यातनं प्रोडक्शन बेस्ड एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं ते आपण कमी झालेलं आहे. इट्स अ फॅक्ट. काही वेळा तर ते निगेटिव्हमध्ये पण जातं, पण आपला सेवा क्षेत्रातला वाटा वाढतो आहे. अशा वेळेला IT कंपन्यांनी हा प्रतिसाद देणं महत्त्वाचं आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळं भारतीय तंत्रज्ञान कंपन्याकडून इंधन बचतीची जबाबदारी स्वीकारली गेली आहे. या कंपन्याकडून वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम अथवा संमिश्र, म्हणजे आठवड्यातले 3 दिवस कंपनी त्या 4 दिवस घरी राहा, अशा पद्धतीनं आम्ही कामाला सुरुवात केलं आहे, असं माहिती तंत्रज्ञान IT उद्योगाची जी संघटना आहे नॅस्कॉमनं जाहीर केलं आहे. ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा द्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. याला सकारात्मकता म्हणून देशातील $315 अब्ज तंत्रज्ञान उद्योगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि 3,500 सदस्य कंपनी असलेल्या नॅस्कॉमनं सत्वर प्रतिसाद देऊन मी आता म्हटलं त्याप्रमाणे वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार केला. इट्स अ गुड न्यूज, पर्याय नाही. पण अर्थात ह्या सगळ्यामुळं चिंतेची बाब काय, तर आपल्या अर्थव्यवस्थेला दुहेरी धक्का बसणार. मी ज्या वेळेला पंतप्रधानांचं भाषण परवा झालं त्याच वेळेला म्हटलं होतं की आपल्या GDPमध्ये जे काही 6.6% वृद्धी दिसते आहे, ती मधल्या काळातलं तुमचं डिमॉनिटायझेशन असेल किंवा थोडा कॅमेरा सांगायचे डिमॉनिटायझेशन असेल किंवा मधल्या काळामध्ये वेगळी जी हेडविंड्स आली जागतिक, त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा फटका आहे. विकास दर 6% खाली येईल असं दिसतं आहे आणि व्याजाचे दरही वाढणार आहे. का? कारण पश्चिम आशियातील युद्धामुळं खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा जो भडका उडाला आहे त्यामुळं प्रतिपिंप $100 पातळीवरती सध्या गेल्यामुळं तेल कंपन्यांना त्याचा फटका बसतो आहे आणि म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रीमध्ये ₹7 वाढ करावी लागेल असं दिसतं आहे. याचा परिणाम ऑब्व्हियसली अर्थव्यवस्थेला दुहेरी धक्का बसेल. आपला विकास दर 6% खाली जाईल असं दिसतंय आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर 2दा वाढवले जातील असा अंदाज विदेशी दलाल पेढी असलेल्या HSBCच्या अहवालानं वर्तवलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना आपल्या भारतीय रुपया, माझं असं म्हणणं आहे की रुपया हा परिवर्तनशीलच असला पाहिजे. ज्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला आत्ताच्या पंतप्रधानांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती रुपयाच्या अवमूल्यना संदर्भात केलेली टीका ही अनाठायी होती असं माझं मत आहे. कारण ती अनाठायी असल्यामुळंच
आत्ता असं दिसतं आहे की हा जो रुपयाचा नीचांक आहे तो नीचांक झाल्यानंतर सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचे काही पॉझिटिव्ह आणि बरेचसे निगेटिव्ह इफेक्ट होते. रुपयाची नीचांकी परवड झाली आहे. पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांना बसलेला धक्का आणि त्यानंतर $100 पुढं तेल गेल्यामुळं अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 82 पैशांनी गडगडला आणि आता तो 95.31 या सर्वकालीन नीचांकी पातळीवरती पोहोचलेला आहे. पंतप्रधानांच्या आव्हानाचा उलटा परिणाम झाला आहे. वाढत्या ऊर्जा दरामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावरती ताण येत असल्यानं रविवारी पंतप्रधानांनी इंधन बचत, सोन्याची खरेदी आणि तत्सम जे 8 उपाय सुचवले होते त्यामुळे एक प्रकारची घबराट झाली आणि सराफा आयातदारामधल्या घबराटीनंतर हा परिणाम दिसतो आहे की एक प्रकारे आपल्या रुपयाचं मूल्य घसरतं आहे. पण त्याच वेळेला पंतप्रधानांच्या काटकसरीच्या सल्ल्यानंतर शेअर बाजारामध्ये जी पडझड झाली त्यानंतर एक सरकारनं असं दिसलं की एक दिलासा पण दिला आहे. दिलासा काय आहे? सरकारने सांगितलं की इंधन साठा पुरेसा आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे आणि 2 महिन्याचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. तसंच देशात परकीय चलन साठा सुमारे $703 अब्ज इतका मजबूत आहे. भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण करणारा देश आहे. 150हून अधिक देशांना पेट्रोलियम उत्पादन आपण निर्यात करतो. तसंच देशांतर्गत मागणी सुद्धा आपली चांगली आहे आणि त्यामुळे एकीकडे सेन्सेक्स गटांगळे खातो आहे, महागडे विवाह सोहळे टाळा असं म्हटलंय. श्री राहुल गांधी यांनी टीका केली आहे की पंतप्रधानांनी जनतेला त्याग करण्यास हे सांगितलं. हे सल्ले नाही तर हे अपयशाचे पुरावे आहेत. प्रत्येक वेळी जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ते जबाबदारी जनतेवरती ढकलतायत असं श्री राहुल गांधी म्हणत असताना या वस्तुस्थितीचं आकलन तुमच्या समोर आहे. याची जबाबदारी कुणी कशी घ्यावी हे तुम्ही पण ठरवू शकता. पण असं दिसतं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या देशासमोरचं संकट गडद आहे आणि ज्यावेळेला मी हे विश्लेषण केलं त्यावेळेला काही भाजपच्या मोजक्याच लोकांना असं वाटलं की मी अनाठाई टीका करतो. मी पुन्हा एकदा सांगतो की भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं बलस्थान हे डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीनं 140 कोटी लोकसंख्येला तिला लागणारच आहे ना काही ना काही, तर त्यामुळे ती आपली बलस्थान आहे. ती कोणी हिरावून नाही घेणार. पण म्हणून काही जागतिक संकटाचा आपल्यावरती परिणाम होणार नाही असं मानायचं काय कारण आहे? आणि आत्ता बघा बायोडिझेल धोरणाचा परिणाम म्हणून खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते आहे. पामतेल उत्पादक देशाच्या बायोडिझेल धोरणामुळे जागतिक पातळीवर खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून खाद्यतेलाच्या दरात आणखी प्रति किलो 10 ते 15 रुपयाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. मला इथे सरकारला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा सोयाबीनला दर कमी होते, जर तुम्ही त्या काळामध्ये मार्केटमध्ये इंटरव्हेन्शन केलं असतं आणि हमी भावाने तरी कमीत कमी शेत उत्पादक शेतकऱ्यांना, कृषी उत्पादन तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते, तर आज जी परिस्थिती निर्माण झाली की आपल्याकडे तेलबियांचं अजूनही तुटवडा आहे तो नसता झाला ना. लोकांनी त्या पातळीवरती विचार केला असता, ते झालेलं नाही. आणि म्हणून आता इंधन दरवाढ अटळ दिसते आहे मला. या इंधन दरवाढीमुळं रोजचा जो तोटा 1000 कोटीत आहे. एप्रिल-जून या तिमाहीत तेल कंपन्यांचा एकत्रित तोटाच गेल्या पूर्ण आर्थिक वर्षातील 2025-26चा नफा गिळंकृत करेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे. या तेल कंपन्यांना सध्या दररोज 1000 ते 1200 कोटी रुपयाचा तोटा होतो आहे आणि म्हणून अपरिहार्य आहे की आपल्याकडे सुद्धा तेल, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढतील. आणि हे सगळं होत असताना पंतप्रधानांच्या घोषणेनंतर जसं मी काल श्री अभय गाडगीळ यांची पुण्यातनं तुम्हाला मुलाखत दाखवली, त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. Though he was saying he is not taking the Prime Minister's comment as a negative one, पण मी तेव्हाही म्हटलं होतं की जेव्हा ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा उद्योगपती कुठलंही कमेंट करत नाही, कारण त्यांना चिंता असते की आपण सरकारी धोरणाच्या विरोधात बोललो तर आपल्याला त्याचा त्रास होईल. पण बघा, पंतप्रधानांचे सोनं खरेदी करू नका ह्या मुद्द्याची जव्हेरी बाजारामध्ये 5 लाख कोटी अर्थव्यवस्थेला जो केंद्रबिंदू आहे त्याला फटका बसेल. 3 लाख कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. लग्नसराईमध्ये जळगावमध्ये खरेदीचा ओघ अजूनही कायम आहे. दिवसाला 60 कोटीची उलाढाल होते आहे. आणि त्यामुळं पंतप्रधान जे म्हणाले की कोरोना शतकातील मोठं तर युद्ध ह्या शतकातील मोठे संकट असं जे म्हटलेलं आहे त्यांनी, त्यानंतर असं दिसतं आहे की वेगळे तज्ज्ञ बोलत आहेत. पण ह्या सगळ्यांचा लसावी एवढाच आहे की भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं गडद आहे. बरं, 60 दिवसाचा तेल गॅस साठा तरीही खर्च कमी करा जेणेकरून रोजचा 1619 कोटीचा अतिरिक्त खर्च घसरेल असं आता वेगळे तज्ज्ञ म्हणतात. त्याचं एक स्वतंत्रपणे मी विश्लेषण केलेलं आहे, कालही केलं आहे, पुढेही मी करेन की पंतप्रधानाच्या या आव्हानाचा अर्थ काय आहे, किती पैशांची बचत आपण या सगळ्या संदर्भात करू शकतो. पण मूळ मला सांगायचं असं होतं की या संदर्भामध्ये असं दिसतं आहे मला की
आत्ताच्या ह्या संकटामध्ये आपल्याला पुढची आव्हानं ओळखून जबाबदारीनं पावलं टाकावी लागतील. सो 2 मुद्दे की पंतप्रधान स्वतःची जबाबदारी राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे इतरांवरती ढकलतात काय, तुम्हाला काय वाटतं? नंबर 2, वर्क फ्रॉम होम ही जी कॉन्सेप्ट आहे ही फक्त IT कंपन्यांपुरतीच मर्यादित न ठेवता आता शाळा महाविद्यालयापर्यंत घेऊन जाण्याची गरज आलेली आहे. ह्याही मुद्द्यावरती तुमचं मत सांगा. आणि सुरुवात कुणी करायची? पंतप्रधानापासून सुरुवात करायची, राजकीय नेत्यांनी सुरुवात करायची, अधिकाऱ्यांनी करायची, का तुम्ही आम्ही करायची? ते पण सांगा. थांबूया. थँक्यू.